केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावना कीर्तनामध्ये ते क्षेत्र किती पवित्र आहे, पुनीत आहे, साधनास्थली होतोय. बाबाजी दर्शनाला खरं तर त्यांची शेवटच्या दिवशी अपेक्षा होती आम्हाला, त्यांनी तसं ठरलं होतं, पण त्यांचा अचानक काशीला जायचा कार्यक्रम निश्चित झाल्यामुळं तरीही त्या धावपळीत ते इथं आले. आता काय ते त्यांचा हा सगळा एरिया आहे, ते राजकारणाचा काही संबंध नाही, पण वेरूळपासून इथपर्यंत प्रत्येक गावागावामध्ये आश्रम आहेत आणि सगळा भक्तवर्ग जोडलेला आहे. तरी त्यांचा आपल्याशी विशेष अशा प्रकारचा जिव्हाळा आहे. आपल्याला आता ते आशीर्वाद देतील, त्यांनी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी त्यांना प्रार्थना करतो. त्यांना मी सांगितलेलं आहे, आता जे इथले महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग ज्या वेळेला संपतील, वेळ येईल त्यावेळेला काशीला आणि बाबांच्या आश्रमामध्ये. असं नाही बाबा, आता इथं नुसते तुम्ही पाहुण्यासारखं, तुम्हाला यजमान म्हणून तिथं उभं राहावं लागेल, आम्ही पाहुणे म्हणून येऊ. हरी सत्यम जनार्दन हंस नारायण श्रीकृष्ण केशवम क्लेशनाशाय दुःख नाशाय माधव श्री हरी पाप नाशाय गोविंद मोक्षदायक ध्यानमूलं गुरुमूर्ती युधामूलं गुरुपा मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुपिता पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देव विरंजन गुरुवाक्य सदा सत्यम सत्यम एकम परम अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजव मार्गतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदं संपर्वते महायोगपीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय घातमुनिन्द्रे समागते तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डवलिङ्गं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दन. आपण सर्वजण अत्यंत भाग्यशाली ठरले. कोणामुळे ठरले हरिभक्त पारायण पुण्यसरीला गंगा गोदावरी माताजी आपल्या गाणगापूर तालुक्यातून पुढे गेली की तिचं उगमपूर झालं आहे. इथं बघा या ब्रह्मगिरीवर झालेलं आहे. अशा गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर श्री संत नामदेव महाराजांनी अमोघामध्ये उल्लेख केला की दृष्टी पडता तयार नाही वाचे म्हणता गंगा गंगा कुशावरता करीत असताना वैकुंठपणा गैरस्वर राहणार नामा म्हणे. आता प्रदक्षिणा तुला आपली बाग आपली सुद्धा प्रदक्षिणा चालू केली महाराजांनी नाही का. ही प्रदक्षिणा कशी चालू आहे बरं का, ही तर वेगळी. ज्योतिर्लिंगाची नाही, ज्योतिर्लिंग प्रदक्षिणा महाराजांची बघा आपल्या सभेत चालू आहे. आता हे चौथं ज्योतिर्लिंग आहे. चौथं ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपल्या सर्वांचं आहे आणि याचं श्रेय बघा आपल्याला वर्णाचं असेल तर की हनुमान होते असे ब्रह्मचारी. कारण ब्रह्मचार्य हे जीवनामध्ये व्रत करणं अत्यंत बघा
तारेवरती कसर व्हायला असं ठरवलं शिवाळे पाहिजे बघायला असत. मात्र भगवंताची गुरूंची जर कृपा असेल तर असं बघा ते व्रत मनुष्याकडून पाळणं शकतो. म्हणून या त्र्यंबकनगरीमध्ये महाराजांनी विषय मिळाला होता की इथं हा सप्ताह करायचा जो जो महाराजांचं कोणी आणि म्हणलं बघा बाबाजीने जे आश्रम त्याला मागणार केले ते कोणासाठी आहेत बघूचे निताय बघा आश्रमावर लक्षात आश्रम कोणाचा आहे तुमच्या जे दे बघा आश्रम कोणाचा आहे तसं आपण होतं ना देव माझा मी देवाचा तसा आश्रम कोणाचा आश्रम माझा मी आश्रमात लक्षात अशा माध्यम बघा या ठिकाणी आपण मोठ्या प्रेमाने आनंदाने या ठिकाणी हा सगळा संपर्क घेतात. मग प्रथमतः या नगरीमध्ये जे त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग महत्त्वाला असेल आताच महाराजांनी देवाच्या दर्शनाचं काय बघा फायदे लाभ असतात. सुंदर बोलून ना महाराज होतं नाव का हां जगदीश बाबा नाव जगदीश हां जगदीश हां त्र्यंबकलिंग जगदीश हां जगदीशाचे आपण आज जगदीश भगवान शंकर म्हटलं होतं जगदीश देव जय जगदीश हारे की आरती बघा त्यांची केली जाते असे जगदीश महाराज. म्हणून अनेक या ठिकाणी ही जी देवता आहे बघा त्या महत्त्वाची ज्यांना एकूण 12 ज्योतिर्लिंग भारतामध्ये आहेत. मात्र या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकराज बघा संपूर्ण ज्योतिर्लिंगाचा राजा त्र्यंबकराज असा बघा तुला जातात. या ठिकाणी शिवलिंग नाही काय तर शिवलिंग नसून काय त्र्यंबक म्हणजे बघा 3 त्या ठिकाणी 3 ब्रह्मा विष्णू महेश 3 देवता संगम बघा या ज्योतिर्लिंगा ठिकाणी झाले म्हणून याला त्र्यंबक असं म्हटलं जातं. अशा त्र्यंबकराज नगरीमध्ये आता महाराजांनी ज्योती महाराजांचं वर्णन केलं की सदाशिवचा अवतार की भगवान शंकराचा अवतार ज्या मृती महाराज म्हटलं जातं तेव्हा संजीवनी समाधी वगैरे इथंच आपल्या जवळ होती. अशा दर्शन देवता महाराजांच्या इच्छा छत्राखाली ही कुंभनगरी आता 2027 मध्ये या ठिकाणी बघा चालाय बघा जागा मिळणारी इतकी बघा भाविक या ठिकाणी येणार अशी कुंभनगरीमध्ये. आणि अनेक साधुसंतांचे आकडे बघा शैव आणि वैष्णव असे अनेक साधुसंतांचा निवास या ठिकाणी आहे. आणि यामध्ये सर्वात बघा महत्त्वाचा आखाडा म्हणजे पंचदशन बघा शंभू पंचदश आखाडा बघा या ठिकाणी आहे. त्याचं दैवत भगवान दत्तात्रय अशा अनेक साधुसंतांचं निवास या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे एक निष्काम योगी शिवयोगी संत जगद्गुरु जनार्दन स्वामी योगी महाराज यांच्या पदस्पर्शाने भूमिका पालन करायचं. किती कष्ट बघा बाबाजींनी हे स्थान निर्माण करण्यासाठी केली. बाबाजी का पालखीमध्ये बसायचे आणि आपल्यासारखी जी भक्ती येते त्यांना काय घ्या टिकवले पडलं बघा इथं आव्हाने तयार करायचं पाहिजे. अशा महान निष्काम कवी शिवयोगी संतांच्या पदसंतांच्या भूमी ज्यांचं निवासस्थान कोट्यावरती पैकी बघा त्या कुठ्या ठिकाणी आपण मंदिर त्यांचं स्मृती मंदिर म्हणून त्या ठिकाणी स्थापन केलं आहे. आणि त्याची मूर्ती बघा त्या मंदिरामध्ये आहेत. म्हणजे मूर्ती रूपाने बाबाजी या ठिकाणी निवास करीत आहेत. आणि आपल्या सर्वांना बघा आतला भाग कळत नाही काय आतला कळत नाही आपला सर्वांच्या हृदयामध्ये कोणाही लक्षात आहे. म्हणून बाबाजीने काय केलं हा बघा बाहेरचा हृदयेश्वर हृदयेश्वर महादेव बघा अधिष्ठानचे बाबाजी स्वतः बघा आपल्या कार्यक्रमाद्वारे स्थापना या हृदयेश्वराची केली. असं भगवान हृदयेश्वर महादेव निलांबिका माता आहेत. अशा अनेक देवदेवांच्या सानिध्यामध्ये म्हणून प्रथमतः या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादी हा आश्रमामध्ये बघा आपला योग प्राप्त झाला असे जगदंब स्वामी आणि आपले राऊत महाराज त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. सदाशिव जावता कृपाकरात आपलं निवृत्तीनाथ महाराज म्हणजे चरणी म्हणतात. आणि त्यांचे गुरु गहिरीनाथ म्हणजे ही आपली गुरु शिष्य परंपरा केली. अनेक देशा पृथ्वीच्या पाठीवर आहेत. मात्र गुरु शिष्य परंपरा अशा ते कोण देशामध्ये आहेत आपल्या बघा भारत देशात आहेत. आणि ती परंपरा काय आजकालची नाही. त्या परंपराचा बघा ही परंपरा कुठून चालत आली आदिनाथ गुरु सिद्धांचा मच्छिंद्राने बौद्ध गोरख सेवावीला गणी प्रसादे ज्ञानदेव साहा
बघा ज्ञानदेवांचे गुरु नृत्य महाराज नूतनाचे गुरु गणेश महाराज गणेशचे गुरु वृक्षचे गुरु मच्छिंद्रचे गुरु आदिनाथ बघा अशी ही ऋषी परंपरा अशी या पुण्य आणि पवित्र नगरीमध्ये महाराजांनी वर्णन या बगीचं केले ते. आणि आता देवदर्शनाचाही काय लाभ असू शकतो आपल्या सर्वांना त्यांनी ज्ञान केलेलं आहे. म्हणून खरोखर आपण किती किती भाग्यवान आहात, किती भाग्यवान आहे. आणि म्हणून बघा भक्ती करताना बघा खरोखर बाबांना आनंद वाटला की आणि आधी अनेक वाद्य बघायला वाद्य जगात अनेक वाद्य या जगात निघाली अजून पराचे वाद्य या जगात निघाली तर आपण डीजे सारखे बघा डीजेचं सारखं वाद्य पाहिलं भाऊ माणसाला हादरावं साधं का वगैरे वाद्य लक्षात मात्र आपल्या संत गुरुनी टाळमधून काय टाळमधून हार्मोनियम फिटवय ह्याच्या नादामध्ये तालामध्ये बघा जे दुसरा व्यास कीर्तन भजन जे सांगितलं आहे त्याच परंपरेनुसार या ठिकाणी कीर्तन आणि भजन चालू टाळ्यावर आपल्या सर्वच वाटतात. म्हणजे देवाला बघा देवाला मानेत ह्या देवाला मानेत असं बघा संगीत या ठिकाणी जे संगीत आहे म्हणजे ऑटोमॅटिक बघा ते मात्र बघितलं की नाचत वगैरे तर ऑटोमॅटिक ते बघा प्रेरणा त्या आतल्या भगवंता होत असते आणि मग मनुष्य उड्या मारत असतात की आनंद बघा या जीवाला होतो. जसं म्हणतात ना कसं बघा आता महाराजांनी संशयाचा मुद्दा मानून चिंता असं बघा नारद मुनी ज्यावेळेला पृथ्वी तलावारे पृथ्वी जाऊन आले तर त्यांना व्यासमणी दिसले. व्यास कोणत्या अवस्थेमध्ये दिसले संशय आणि चिंतांच्या भावऱ्या गटाने वा खात होती. कोण व्यासमहर्षी कशामध्ये संशय बघा चिंता अशा आपल्या सर्वांमध्ये बघा सुद्धा अनेक बार संशय आणि चिंता असल्या असेल. मग महाराजांनी कीर्तन कशासाठी केलं तर संशय चिंता बघायला कशात सर्व चिंता आणि संशय जाऊ बघा यासाठी भगवंताच्या दर्शनाचा महिमा सांगून या ठिकाणी आपल्याला ज्ञानदान केलं. टाळेवर महाराज कोणाशी आपण या ठिकाणी तुम्हाला भक्ती की भक्ती अत्यंत दुसरे काही महत्त्वाचे आहेत. मग बाबाजी सला असं बघा एक बोलता मुद्दा म्हणल्यावर म्हणे जगात अनेक प्राणी बघा त्यात दोन प्राणी बघा महत्त्वाचे आहे बाबाजी. एक मांजर आणि माकड बघा काय मांजर आणि माकड बघा. आता मांजर आणि माकड हे दोन प्राणी बघा आपल्या समोर आहे. इकडं बघा मांजर काय करते आपल्या पिलाला काय करते दातात पकडते. कशात पकडते बघा लक्षात बघा मांजर आपल्या पिलाला कशात पकडते दातात पकडते. इकडं माकड ते पिलो का ते पिलो असेल पिलो माकडाचं पिलो त्याच्या आईला पकडतं काय इकडं माकडाचं पिलो आईला पकडतं. इकडं आई पिलाला पकडलं लक्षात घ्या काय फरक दोन्ही प्राण्यांचा फरक लक्षात घ्या. इकडं आईने पिलाला पकडलेलं आहे म्हणजे मांजरीने पिलाला पकडले आहेत आणि इकडं हां त्या पिलाने आपल्या आईला पकडण्यासाठी. मग कोणाला पडायची भीती आहे कोणाला पडायची भीती आहे ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती आहे. म्हणजे ज्याने आईला पकडलं त्यांना पडायची भीती नाही. म्हणून तुम्ही काय तुम्ही कोणाला पकडलं तुम्हाला कोणी पकडलं नाही तुम्हाला कोणी पकडलं महाराजांनी पकडले तेव्हा तुम्हाला भीती आहे असा का महिमा या ठिकाणी भक्ती मार्गाचा आहे. म्हणून महाराज बोलता म्हणले ना आम्ही फक्त पाहुणे म्हणून हे तुम्हाला सर्वांच करायचं असतं. मग किती बघा पुण्याचा वाटा महाराजामुळे आपल्याला सर्वांना घडतोय की त्याचं अन्नदान असेल की अनेक प्रकारचा बघा दान या निमित्ताने आपल्याकडून महाराजांच्या माध्यमातून घडत आहेत. म्हणून पुरुष आपल्या सर्वांच्या टाळीवाजून आपण बनवूया शेवटी बघा दादा बघा बाबांना असं वाटतं बघा काहीतरी संकल्प बघा संकल्प आता महाराजांनी सांगितलं आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं तीर्थ याचं महाराजा पुढे निमित्ताने आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी देवदर्शन करायचं. म्हणून मग संकल्प जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून आपल्या पहिला बघा संकल्पावर कोणता करायचा आहे बघा लक्षात घ्या. कारण मनुष्य सवयीचा गुलाम आहे काय सवयीचा गुलाम आहे. सवयीचा गुलाम असल्या मनुष्य काय करतो कोणत्याही व्यसन लावून घेतो काय करतो कोणत्याही व्यसन लावून पुडी बिडी सिगारेट आहे असे अनेक बघा व्यसनं मनुष्य स्वतः जेव्हा लावलं. मग बाबाचा मुलं लक्षात घ्या व्यसनामुळे कधी फायदा झाला का व्यसनामुळे होईल का होईल नुकसान कोणतं नुकसान बघा व्यसनामुळे होतं. एक आर्थिक म्हणजे काय फुकटमध्ये पुण्या आणि ते व्यसन केल्यामुळे अनेक रोग बघा या शरीराला होतं म्हणजे आरोग्याचं नुकसान होतं. दोन प्रकारचं नुकसान बघा मनुष्याचं या व्यसनामुळे होतं. एक आरोग्य आणि दुसरं आर्थिक.
आणि तिसरं नुकसान होतं माहिती आहे का? अनेक माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या असतात. तिसरं नुकसान कोणतं होतं बघा, ज्या मातेचा पतीनाथ व्यसनी जर असेल ना, लक्षात बघा, ज्या मातेचा पतीला व्यसनी असेल तर ती माता काय विचार करते बरं का, काय विचार करते आपल्या पतीबद्दल बरं का. मग ती जरी समोरासमोर बोलत नसली तरी बघा ती मातोश्री मनात काय म्हणते का, आपल्या पतीला जर काय म्हणते आपल्या मनात हे कपाळ करा तर कशा माझी नशी घालवा मार. कशामुळे बघा, व्यसन म्हणजे बीज काय, व्यसनामुळे बीजच होते अशाची स्वतःची. म्हणून बाबाजी नेहमी सांगितलं, काय सांगितलं, व्यसनमुक्त राहा, व्यसनमुक्त जीवन आनंदी जीवन, व्यसनमुक्त जीवन आरोग्यदायी जीवन. म्हणून आजच्या बघा या त्र्यंबकनगरीमध्ये ज्यांच्या काही पुढ्यापाड्या चालू असतील, पुढ्यापाड्या काही चालू असतील तर काय कसं व्यसन तर जसं महाराजांनी व्यसन आहे का, लक्षात, जसं महाराजांनी व्यसन नाही तसं महाराजांची इच्छा काय, आम्ही बी आणि तुम्ही बी ह्या वक्तीप्रमाणे नका. महाराजांची इच्छा आहे की या तीर्थक्षेत्रामध्ये म्हणतात काहीतरी सोडलं पाहिजे की, आणि त्या अनुषंगाने बाबांना सुद्धा वाटतं का, जे इथे आपण आलेलं आहात की मग या निमित्ताने काय सोडायचं तुम्हाला, काय सोडायचं आहे बघा, व्यसन का बसलं आणि व्यसन मग ठेवायचं लक्षात. ज्याने मग बाबांमध्ये भगवंत राहणार लक्षात. हा पहिला मला शिवाजी. दुसरं बघा पुन्हा लक्षात घ्या, आपण भारत देशात जन्माला होतो आणि आपण कोणाचं मीठ खातो, भारत देशाचं. पोळी कोणाची खातो, भारताची पोळी खातो. म्हणून म्हटलं जातं, ज्याची खावी पोळी त्याची मजावी काय, ज्याचं खावं मीठ त्याचं काम करणं मीठ. म्हणून मग आपल्याला सर्वांनी दुसरा संकल्प कोणता करायचा आहे, आपल्या देशाच्या वस्तू वापरायच्या, स्वदेशी. कोणत्या वस्तू वापरायच्या, स्वदेशीच वस्तू वापरायच्या, इतर देशांनी तयार केलेल्या वस्तू वापरायच्या नाही. त्यामुळे काय होणार आहे, समजा महाराजांनी यांच्याकडून काही वस्तू विकत घेतल्या गेली जगदीश महाराजांकडून, महाराजांनी जगदीश महाराजांकडून वस्तू विकत घेतल्या, त्यामुळे पैसे कोणाशी गेले, आपल्याच माणसाला गेले आणि मग मोठं कोण होईल, आपल्याच माणसाला. म्हणून बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या भारतीयांनी घाम करून ज्या काही वस्तू बनवल्या त्या आपण खरेदी करायच्या. त्यामुळे काय होणार, आपलेच माणसं आपल्याला मोठी करायला सांगेल. हा त्याला उद्देश आहे महत्त्वाचा. म्हणून स्वदेशी बघा महत्त्वाचा होतं. जसं का स्वदेशीचं बघा पाहू नका, म्हणजे भारतीयच वस्तू वापरायची. आणि तिसरा त्याचा महत्त्वाचा मुद्दा बघा की आपण पाहतो इंग्लिश जिकडे तिकडे इंग्लिश मिडियमचं फॅड नाही गेलं काय, इंग्लिश मिडियमचं फॅड नाही गेलं. आणि तुम्हाला स्कूलवर पाहायला मिळते इंग्लिश मिडियम पाहायला मिळतात. आणि त्या इंग्लिश मिडियममध्ये आजकाल बघा आई बापांना कोणत्या शब्दांना पुकारलं जातं किंवा म्हटलं जातं, ऐक लक्षात महाराज कोणते, हां ऐक विचार करा. जे शब्द बघा तुमच्या घरातले मुलं ज्यांनी जन्म दिला त्याच आईबाच्या प्रति वापरतात, म्हणजे काय होतं लक्षात द्यावं. अत्यंत हा महत्त्वाचा गांभीर्याचा मुद्दा लक्षात. आता बघा ज्या आईने जन्म दिला त्या आईला त्या मुलांनी काय शब्द म्हणून हाक मारली, मम्मी म्हणून शब्द हाक मारले की. आता मम्मी शब्दाचा अर्थ काय मराठीमध्ये, मम्मी शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे का, तुकाराम गाथामध्ये आहे का, भागवतामधला आहे का. मग मम्मी शब्द कुठून आला हां दुसऱ्या देशातला आला, आपल्या भाषेतला नाही, तो इंग्रजी भाषेचा आहे. जर इंग्रजी भाषेतला मम्मी शब्द आहे मग त्याला मराठीचा अर्थ काय होतो, मसाला घालून ठेव प्रेत, काय डेथ बॉडी म्हणजे मसाला घालून ठेव प्रेत. म्हणून सांगा ज्या आईने जन्म दिला त्या आईला त्या जन्म देणाऱ्या मुलाने काय म्हणावं, मम्मी म्हणावं, म्हणजे हे मेरेल मुर्द्या म्हणावं. की किती बेइज्जत त्या मुलाने आईची केली गेली, कोणा बेइज्जत झाली लक्षात नका. जन्म देणाऱ्या मुलाने आईची बेइज्जत केली शाळेत, ती दुःखाची आणि खंताची बाबत. त्याप्रमाणे त्या मुलाने वडिलांना काय म्हटलं, पप्पा म्हणून. पप्पाचा अर्थ काय होतं मराठीमध्ये, मग पाळलेला कुत्रा सर. मग सांगा वडिलांना पप्पा म्हणून हाक मारली तर बेइज्जत झाली का शान मारली. म्हणून हा अत्यंत गांभीर्याचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपली भाषा काय मराठी, आपली मातृभाषा मराठी आहे. त्या मराठीमध्ये आपण आईला काय म्हणावं, आई बाई ताई आत्ता म्हणावं. आणि मग आपल्या मराठी भाषेत वडिलांना काय म्हणावं, भाऊ आप्पा तात्या नाना काका, असे अनेक शब्द जीवाला प्रेम निर्माण करणारे. म्हणून या तीर्थक्षेत्र आल्याच्या निमित्ताने बाबांनी तिसरा संकल्प महत्त्वाचा काय आहे, इंग्रजी शब्द जरूर वापरा. काय इंग्रजी शब्द जरूर वापरा,
मात्र ज्या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना ते शब्द वापरा. ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती नाही ते शब्द वापरून भेदच करणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणून आपल्या घरामध्ये मम्मी पप्पा चले जा, काय करायचं, मम्मी पप्पा चले जा, नाही बाबा हा जाऊ या माध्यमात बघा बंद. आई बापाचा सन्मान या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा रीतीने आज या सोहळ्याच्या निमित्ताने की महाराजांनी हा आपल्या सर्वांना योग प्राप्त करून दिला. आणि जसा या ठिकाणी या वर्षी पुढे आता तेवढं ना पुढच्या वर्षी पुढे भीमाशंकर पुढच्या भीमाशंकर भीमा आणि चंद्रभागा भीमाशंकर. आणि जसा या आता या ठिकाणी तुम्ही आलात ते म्हणून बाबांना सुद्धा करा बघा. आपण ज्योत जलाते जलतो म्हणजे ज्योत जलाते जल म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाने काय करायचं. आता भीमाशंकरला 2-2, 4 चरण काय जोडायचे, काय करायचे की 2-4 जण जोडले की मग पुढच्या वर्षी किती राहते त्याची 4-5 वर असावी. कारण आपली भारतीय संस्कृती माहिती आहे. वाटसंगीताच्या जसं महाराजांनी सुरुवात केली आणि आपण या ठिकाणी सर्व तीर्थ मिळाले की त्याप्रमाणे आपण सर्वांनी जसं या ठिकाणी येऊन महाराजांना आनंद दिला आणि आपणही त्याचा लाभ घेता येईल. ते पुढच्याही बघा ते क्षेत्रावर आणि मग आम्ही तुम्हाला पाठवलो का नाही महाराज बोलवलं होते आम्ही बोलायचं म्हणून अशा रीतीने बघा आणि योगायोग कोणतरी पुण्य बघा प्राप्त झालेले आहेत. म्हणून तुमचं बघा वरण बाबा बाबीन तुमचं करणार बघा. तुम्हा सर्वांच्या माता पित्याने जन्म दिला त्या माता पित्याच्या पुण्याने हा योग तुम्हाला प्राप्त झाला. म्हणून म्हणतो ना म्हणून आपण काय म्हणतो आपल्या हिता धन्यवाद करून मिळाला. मग तुमच्या बघा माता पित्याने जर टाळवा नवीन सर्व करा. त्यांना 2028 काय महाराज म्हणतात 2028 2028 पुढे दोघांकडे जागा नाही पुढे महापौर जसं महापौर येतो जसं महापौर येतो गेलं तशात बघा आपलं ठिकाण अशा ठिकाणी बरं का पावसाळ्यामध्ये ना आपल्या आश्रमामध्ये गंगामाई येते त्या बाबाजी चरण धुवायला म्हणजे आश्रमात पाणी राहतं पावसाळ्यामध्ये. अशी बघा त्या ठिकाणी गंगामाईची कृपा आहेत. आणि अशा त्या गंगेच्या तीरावर जिथे काशी समाजाचं बघा अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. अशा गंगेच्या किनाऱ्यावर तसं आता या दिसले ना तसं 2018 कुठे दिसले पाहिजे तुम्ही सर बाबांना कुठे दिसले पाहिजेत. भगवान काशी विश्वनाथ भगवान की अच्छा आता ही भजन हा बघा भजन म्हणून बोलू विठ्ठलाचं भजन विठ्ठल माझा 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 विठ्ठल 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 माता विठ्ठल माता विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा हो आता पुण्यवान जसं महाराजांनी सांगितलं ना गणपती आणि मारुतीची किंमत कशी आहे तरी बघा नावं अनेक असेल. जसं भगवानाला अनेक नाव कृष्ण आहे राम आहे विठ्ठल नावं अनेक रूप बघा सर्वांमध्ये एका बघा भगवंत बनलेला आहे. म्हणून अशा रीतीने सुंदर असं कीर्तने महाराजांनी आपल्या सर्वांना ऐकवलं आणि महाराजांच्या कृपासून आपल्या सर्वांना योग झाला आणि आपल्या सर्व दर्शन बघा महाराजांच्या दर्शनचं आपल्या सर्व देऊ देतात दर्शन व्हावं या निमित्ताने आम्हाला घडलं. आम्ही सुद्धा स्वतः भाग्यवान समजतो. पूर्ण पुन्हा पूर्णमद देते पूर्णस्य पूर्णमादाय सर्वसुखिनः सन्तु सर्वे सन्तु हरिभद्राणि पश्यन्तु हरि ओम शांती शांती.